आनंद नगरी खवगल्ली यासाठी सर्वांनी या खवगल्लीचा आस्वाद घ्यायचा आहे आणि माननीय CS सर या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत। तसेच माननीय चौधरी सर यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन झालेलं आहे। स्टॉल लागलेले आहेत, यामध्ये लाजवाब लापसी, बाजरीची झणझणीत ठेचा आणि भाकरी, आंबील, त्याचप्रमाणे इडली सांबर, ढोकळा आणि खानदेशी मूगवडा, त्याचबरोबर पुरणपोळी। खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर। उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा, कटलरी, तेल, पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते। महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर। एक वेळ अवश्य भेट द्या। संपर्क जुना मुंढा रोड, बालाजी मंदिर जवळ, बीड। एवढं घ्या तेवढं घ्या म्हणायचं। ओके, बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। मी ज्ञानोबा वायबशी। 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो। त्याच अनुषंगाने गेल्या अनेक वर्षापासून बीडच्या शासकीय रुग्णालयामध्ये जे काही कर्मचारी आहेत, स्टाफ नर्स आहेत, त्याचबरोबर कर्मचारी आहेत, महिला कर्मचारी आहेत, त्यांना एक वेगळा आनंद मिळावा म्हणून जिल्हा रुग्णालयाच्या मुख्याधिसेविका मेट्रन रमा गिरी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली नक्कीच हा कार्यक्रम दरवर्षी साजरा केला जातो। आज याच परिसरामध्ये जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं, सप्ताहाच्या निमित्तानं आज आनंद नगरी घेण्यात आली। यामध्ये जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अशोक थोरात, त्याचबरोबर RMO संतोष शहाणे सर आणि सर्वच कर्मचारी स्टाफ असेल या ठिकाणी या आनंद नगरीचा स्वाद घेतला आहे। आपल्यासोबत काही सर्व कर्मचारी आहेत, यांनी या ठिकाणी उत्कृष्ट पद्धतीचे स्वादिष्ट आणि चविष्ट असे पदार्थ घरी बनवून आणले होते। काय वाटतं तुम्हाला? गेल्या अनेक दिवसापासून या ठिकाणी आनंद नगरी साजरी केली जाते। ताई, तुम्ही गेल्या वर्षी सहभागी होतात, यावेळी काय आणला पदार्थ आणि या आनंद नगरीचा कसा आनंद घेतला, काय सांगा? सर्वात प्रथम आम्ही मॅडमचे धन्यवाद मानते। त्यांनी खूप छान उपक्रम राबवलेला आहे। आतापर्यंत कधीच असे कार्यक्रम झालेले नव्हते, तर ह्या मॅडमच्या काळामध्ये आज 3 वर्ष झालं हा कार्यक्रम सुरूच आहे। आणि माझा पदार्थ होता इडली सांबार आणि चटणी। नक्कीच इडली असेल, सांबार असेल, चटणी असेल, हे स्वादिष्ट पदार्थ घरी बनवून आणला होता आणि या परिसरामध्ये आल्यानंतर ते पूर्ण कर्मचारी असतील, महिला कर्मचारी असतील, स्टाफ असेल, डॉक्टर असतील, यांना खाण्यासाठी देण्यात गेला। त्यामुळं इथला आनंद खाण्याचा वेगळाच होता। ताई, गेल्या अनेक दिवसापासून या ठिकाणी आनंदोत्सव साजरा करण्याच्या माध्यमातून जागतिक महिला दिन उत्साहात साजरा केला जातोय। काय संकल्पना आहे या वर्षीची, काय सांगा? सर, दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण महिला दिनानिमित्त आम्ही हा उपक्रम घेतलेला होता। माननीय अशोकजी थोरात सर, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय बीड, संतोषजी शहाणे सर, संजय राऊत सर असतील, सुधीर राऊत सर असतील, तांदळे सर असतील, या सर्वांच्या परवानगीने आम्ही एक बैठक घेतली आणि सर्व इन्चार्जच्या अगोदर एक बैठक घेतली आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण आनंद नगरी आपण साजरी करूया असं आमच्या या सर्वांच्या संकल्पनेतून गोष्ट ठरली। आणि मग दररोजच्या आमच्या व्यस्त लाईफमधून किंवा दररोजच्या व्यस्त दैनंदिनीमधून आजचा एक आगळा वेगळा कार्यक्रम, ज्यामध्ये
आमच्या परिचर्या संवर्गातील भगिनी स्वतः पदार्थ तयार करतील. खरं तर त्या सर्व गुण संपन्न असतात. ही गोष्ट आम्हाला सगळ्यांनाच दाखवून द्यायची असते आणि आम्ही खरंच असतो. आम्ही घर चांगल्या पद्धतीने सांभाळून हॉस्पिटलही सांभाळू शकतो. ही गोष्ट सर्वांना दाखवण्याची किंवा आम्हाला कितपत चांगले पदार्थ बनवता येतात आणि मग आम्ही आरोग्याच्या दृष्टीने पौष्टिक आहार कशा पद्धतीने आम्ही बनवतो, आम्ही खातो, आम्ही तंदुरुस्त राहतो, तसंच आमच्या रुग्णासाठी सुद्धा आम्ही अशाच पद्धतीने आहार देण्यासाठी अभ्यास करत असतो. आणि त्या अनुषंगाने आणि गेट टुगेदर एक प्रकारचं आणि रुग्णालयात सर्व अधिकारी कर्मचारी आणि आमच्या विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन एक प्रकारचा आनंद द्विगुणित करून आमच्या मनावरती जो स्ट्रेस असतो नेहमी कामाचा त्यातून थोडीशी सुटका मिळण्यासाठी माझ्या संवर्गासाठी हा कार्यक्रम आम्ही ठेवला होता. धन्यवाद. नक्कीच या ठिकाणी पाहायला गेलं तर गेल्या अनेक दिवसापासून बीडच्या शासकीय रुग्णालयामध्ये सुख आणि दुःख या दोन्ही गोष्टी इथले कर्मचारी पाहताना पाहायला मिळतात. कुठलाही रुग्ण आला तर तो अगोदर दुःखात असतो, मात्र त्याच्या चेहऱ्यावर कसं सुख मिळवून देता येईल या दृष्टिकोनातून रात्रंदिवस या ठिकाणचा स्टाफ आहे, पूर्ण स्टाफ नर्स असतील, इंचार्ज असतील, ह्या रात्रंदिवस काम करताना पाहायला मिळालं. त्यामुळं जागतिक महिला दिन हा एक दिवसाचा नसून सप्ताहाच्या माध्यमातून नक्कीच आम्ही या ठिकाणी साजरा केला जातो आणि प्रत्येक कर्मचाऱ्याच्या आनंदामध्ये इथले कर्मचारी आनंदित होऊन हा कार्यक्रम पुढे नेला जातो. ताई, गेल्या अनेक दिवसापासून तुम्ही सुद्धा एका वार्डच्या इंचार्ज आहात. त्या ठिकाणची परिस्थिती कशी असते आणि दैनंदिन काम कसं असतं आणि एकत्र आल्यामुळं आज कसं वाटलं? मी डिलिव्हरी वार्डला काम करते, कारण डिलिव्हरी वार्डमध्ये खूप पेशंट असतात, त्याचबरोबर नातेवाईक असतात, मानसिक स्ट्रेस असतो. त्या मानसिक स्ट्रेसमुळं आज हे जो जागतिक महिला दिन आहे, हे जी आनंद नगरी साजरी केली, त्याच्यामुळं मनावरचं जे टेन्शन आहे ते दूर होऊन एक आपण विसरून जातो सगळा ताण आणि एकत्र विसरून गेल्यामुळं एकत्र आल्यामुळं हा आनंद आपण सगळं साजरा करतो. नक्कीच पाहायला गेलं तर लेबर रूमला हा बालकाला जन्म देणारा जे काही विभाग आहे त्या विभागामध्ये आनंदाचा क्षण प्रत्येक आई वडिलाच्या चेहऱ्यावर असतो. त्याचबरोबर इथला काम करणारा कर्मचारी सुद्धा तेवढाच आनंदी असतो. मात्र इतर जी काही वार्ड आहेत या वार्डात सुद्धा दुःखाचं वातावरण असतं. त्या ठिकाणी सुखाचं वातावरण करण्यासाठी रात्रंदिवस या ठिकाणचा महिला वर्ग नक्कीच काम करताना पाहायला मिळाला आहे. त्यामुळं या ठिकाणी आज जागतिक महिला दिनाच्या अनुषंगानं जे काही कार्यक्रम झाला, आनंदनगरी झाली, यामध्ये सगळ्यांनी आनंदाच्या वातावरणात सहभागी होत वेगवेगळ्या पदार्थाचा आनंद या ठिकाणी नक्कीच घ्यायला पाहायला मिळाला. नक्कीच या सर्व जागतिक महिला दिनाच्या अनुषंगानं सर्व महिलांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. त्या अनुषंगाने आजची आपण ऑनलाईन तुम्ही चला घ्या लवकर. खाल्ल्याशिवाय बाहेर निघत नाही, त्याच्यामुळे अडचण नाही. मी खाणार नाही. का खाणार नाही सांगतो तुम्हाला. सगळ्यांचं पुन्हा उपाळी खाल्लं सगळंच आवडतं मला.
जाहीर आवाहन अँटी करप्शन ब्युरो बीड तर्फे जनतेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आवाहन. बीड जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासकीय कामाकरिता लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंध विभाग बीड या कार्यालयाशी संपर्क साधावा. संपर्क शंकर शिंदे, पोलीस उपाधीक्षक बीड. संपर्क क्रमांक 93 55 100 100.